नंबर सांगताय, कारण तुम्ही जे सांगता त्याच्या मागचे पुढचे सगळे आहे, पण एक्झॅक्टली तो 23A नाहीये. असं कसं? म्हणजे 23A सेल्स रिपोर्टच नाहीये. काय झालं मॅम, काही हरवलंय का? नाही, काही नाही. बस एवढंच विचारायचं होतं मला. तू जा, फ्रेश हो. थँक्यू. फाईल्समध्ये ते कागद नाहीत म्हणजे ते कागद सुमित सरांकडे, पण दुसरीकडे कुठेही याचा उल्लेख नाही. असं कसं होऊ शकतं? का ते कागद पण त्यांनी गायब केले? या 23 नंबरच्या बॅचची नोंद आहे, पण मग हा माल गेला कुठे? कोणाला विकला? याबद्दल काहीच नोंद नाही. सेल्समध्ये याची नोंद सुद्धा नाही. तो माल परस्पर विकला असेल का? ज्या अर्थी सेल्स रिपोर्टमध्ये त्याची नोंद नाही म्हणजे तो माल बाहेर विकायला गेलाच नाही. म्हणजे सुमित सर परस्पर मसाला बाहेर लंपास करून विकत असतील का? अशा किती नोंदी गायब आहे ते बाबांना कळवायलाच हवं. काय रे, लाज नाही वाटत? हा? आणि असं करायचं काय होतं तुला? फक्त 4 फाईल सांभाळायच्या होत्या ना, तेही जमलं नाही. साहेब, आता ती नको तिथे शिरायला लागली तर मी तरी काय करणार ना. पण मला एक कळलं नाही की मुळात तुम्ही तिला कामावरच का घेतलं. अच्छा, म्हणजे कोणाला कामावर ठेवायचं, काय चूक बरोबर आहे आता तू सांगणार आहेस मला. तुझी नाकामीचं खापर माझ्यावर पडू नकोस, कळलं ना? आणि लक्षात ठेव, आपल्या घोळाबद्दल जर तिला काही कळलं ना तर तुझी खैर नाही. हा, बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल, काय सांगायचं होतं? बाबा, आपल्या कंपनीत एक मोठा घोळ आहे. घोळ? कसला घोळ? तुम्ही स्वतःहून सांगणार आहात की मी बोलू? कशाबद्दल बोलतेस तू? मला काही कळलं नाही. साहेब, कंपनीत काहीच घोळ नाहीये. राधाचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तुम्ही माझ्यापासून ज्या फाईल्स लपवत होतात त्या फाईल्स मधल्या सगळ्या डॉक्युमेंट्सचे फोटो आहेत माझ्याकडे. बाबा, हे बघा. हे बघा साहेब, हे आपल्या कंपनीचे बॅचेस होते. म्हणजे आपल्या कंपनीत एवढा माल तयार झालाय ह्याचे कागदावर डिटेल्स आहेत, पण त्यानंतर
आपला माल कुठे गेला, कुठल्या डिस्ट्रीब्युटरकडे गेला, तो त्यांच्यापर्यंत पोहोचला की नाही पोहोचला याची नोंद कुठेच नाहीये. म्हणजे बिराजदारांचा मसाला हा बाजारात पोहोचलाच नाहीये. हे बघा बाबा, यांच्या सेल्स रिपोर्टमध्ये काही डिटेल्सच नाही आहेत. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? बाबा, मला असं वाटतंय की सुमित सर हा माल कुठेतरी परस्पर विकतायत आणि फाईल्सवरच्या सगळ्या डिटेल्स बघितल्या तर हे लक्षात येईल की हे एकदा किंवा दोनदा झालेलं नाहीये, हे बऱ्याचदा झालंय. आणि बाबा, म्हणूनच मी याच्यात एवढं लक्ष घालत होते, ते ह्यासाठीच. मला तुमच्या पुढे हे सगळं आणायचं होतं बाबा. काय सुमिते, काय करायचं ह्याच? मला सांग, काय हे काय आहे? साहेब, काय करतोस तू? परस्पर विकलास का हा माल? हा साहेब, हा माल विकला नाहीये. विकला नाहीस? अरे मग या बॅचेस बनवलेत का आपण? का बनवलेस? तुला चोरी करायची होती या मालाची, हो ना? मी चोरी केली नाहीये साहेब. म्हणजे फाईल लपवून नाही, जपून ठेवल्या होत्या. कारण या बॅच रेकॉर्डची ही एकच फाईल आहे. अरे काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? हा साहेब, हा माल कधी विकण्यासाठी बनलाच नव्हता. म्हणजे हा माल नॉट फॉर सेल कॅटेगरीतला होता. नॉट फॉर सेल? मला सांग राधा, तू जेव्हा घरी मिसळ बनवतेस तेव्हा आधी घरच्यांना खायला देतेस, तेव्हा त्याचे पैसे लावतेस का? नाही ना. आता एवढा मोठा बिझनेस चालवायचा म्हणजे काही गोष्टी पाळाव्या लागतात. काही कंपनीज आहेत ज्या आपल्या स्टाफला गिफ्ट देतात. दिवाळीत, सणांना, ॲन्युअल डेजला कोणी मिठाई देतं, कोणी कुकर देतं, कोणी आपले मसाले देतं. हे ते मसाले आहेत जे विकल्या जात नाहीत, स्टाफला गिफ्ट्स म्हणून दिले जातात फ्रीमध्ये. हे तेच मसाले आहेत साहेब. आणि मी चोरी करत नाहीये. मी राधाला काल तेच सांगत होतो की मला वेळ दे, मी तुला बसून समजावून सांगतो. पण तिने माझ्याशी बोलायचं सोडून सर्व संशय घेतला माझ्यावर. अरे पण मग हे एवढंच कारण होतं तर घडाघडा बोलायचंच ना सरळ मगाची. काय कसं बोलणार साहेब? कोणी अचानक असे आरोप केलं की नाही सुचलं काही, मला नव्हतं आठवत. पण साहेब, मला माफ करा. मला इथून पुढे इथे काम नाही करता येणार. तुमचाच विश्वास नसेल तर मी राजीनामा देतो. नाही नाही सुमित, हे बघ, तू राजीनामा द्यायचा नाहीस, कळलं का? जर चूक कोणाची झालीच असेल ना तर ती माझी झाली आहे. मी तुला सॉरी म्हणतो. बट गुड नाईस जॉब. गुड जॉब. हा जा. बाबा, पण जर गिफ्ट दिले असले तरी त्याची सुद्धा Shut up! Just shut up. एवढा मोठा कारभार आहे हा तुला 4 दिवसात कळला? तुला अजून खूप शिकायचं आहे आणि त्याच्या आतच तू लोकांवर आरोप करायला सुरुवात केलीस. काय नाही. मला माहितीये तुझं काय चाललंय ते. तुला माझा सूड घ्यायचा आहे. नाही बाबा, मला फक्त हे. नाही, मला माहितीये तुला माझी माणसं माझ्यापासून तोडायची आहेत. नाही. खबरदार, तुला जे काम दिलं ना ते कर.
माझं लक्ष इकडे तिकडे वळवण्याच्या ज्या कुट्ट्या लढवतेस ना, त्या लढवू नकोस. विराजच डिवोर्स पेपरवर कधी सही करेल ना, याकडे लक्ष दे. ते काम आधी कर. ह्या नंबरिंग वाल्या फाईल्स नाही आहेत. आलोच. सुमित सर नक्कीच काहीतरी लपवत आहेत, बाबांना फसवत आहेत. पण मी सत्य सगळ्यांसमोर आणेनच. देवा, आज राधासाठी खूप मोठा दिवस आहे. कंपनीतला घोटाळा तिने यांच्यासमोर आणला असेल, पण त्यामुळे काही नवीन वाद नको व्हायला. हॅलो आई. राधा, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. मी आता तुझीच आठवण काढत होते. सकाळी उठल्यापासून जीवाला घोर लागून राहिला ग. त्यात विराजसही तिकडे यायला निघाला होता. बरं मला सांग, तुझं काम झालं का? सगळं ठीक आहे ना तिकडे? काही वादावादी? विराजसमोर काही घडलं नाही ना? नाहीये, काहीही नाही घडलं. म्हणजे काय आहे? हा माल नॉट फॉर सेल कॅटेगरीतला होता. तुला जे काम दिलं ना ते कर. निर्दोष सुटलेत ते. बाबांचं मन जिंकण्याची पहिली संधी गेली आहे. मला ना आता 10 घरं मागे आल्यासारखं वाटतं, सापशिडीच्या खेळासारखं. त्यात ही डिवोर्सची टांगती तलवारी आहेच. पण राधा, तुझा अजूनही सुमित भाऊजींवर विश्वास बसलेला नाहीये ना? नाही आहे, काहीतरी गडबड तर नक्कीच आहे. शोध घ्यावा लागेल. हो, पण सावध राहा ग बाई. कसं आहे ना, आतापर्यंत न सांगता शोध घेत होतीस तू, पण आता मात्र त्यांचं तुझ्यावर लक्ष असणार आहे. त्यामुळे काळजी घ्या बाळा. काय असेल त्या फाईल मध्ये? एवढं काय राधा शोधत असेल? कट काय करतायत सुमित फोन? वंस, काय झालं? कसली काळजी एवढी? वहिनी, आता तू काय करणार आहेस? तुला काही माहिती पण नाहीये. नाही, काहीतरी मदत मी नक्कीच करू शकेन. आणि राधाच्या विरोधात असेल तर नक्कीच. पण तुम्हाला नको असेल तर जाऊ दे. नाही 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 वहिनी, अगं असं काय बोलतेस? खरं सांगू का, मला ना असा एकदम दाट संशय आहे. त्या राधाची ना सुमितच्या कुठल्या तरी महत्वाच्या कागदांवर नजर आहे अशी. अगं बाई, मग काय, केव्हापासून फोन ट्राय करते सुमितला, फोन उचलत नाहीये. मग काय करू मला कळतच नाहीये गो. नवऱ्याची काळजी वाटणं साहजिकच आहे. आणि असं असताना फोन कशाला? जा सरळ.
वहिनी फोन उचलत नाहीयेत सुमित, म्हणजे नक्कीच कामात आहेत. आणि मी असे एकदम धाडकन गेले आणि माझ्यावरच चिडले तर नको नको नको. बायको समोर आल्यावर नवऱ्याला चांगलंच वाटतं आणि काहीतरी वेगळं कारण सांगायचं. आता नवरा महत्वाचा की नाही? हो तर नवरा महत्वाचा. हो ना, मग थांबा. राजवीर, बोल नाही, काय झालं? आत्याला घेऊन ऑफिसला जा. हा नाही तुला. चालेल चालेल. आता या ठिणगीनं वणवा नक्की पेटणार. साहेब, सगळं कसं व्यवस्थित सेटल केलं ना? तर राधाला आता काही कळणारच नाही, टेन्शनच गेलं. नाही, मला कळतंय तुला माझ्याकडनं शाबासकीची अपेक्षा आहे, हो ना? नाही साहेब, तसं नाही. म्हणजे एखादं बक्षीस वगैरे मिळालं तुला तर? नाही साहेब, गिफ्ट वगैरे कशाला. नाही, पण तरी सुद्धा मी देणारच ना. असं कसं? चाल. मुद्दा हा नाहीये की तू प्रॉब्लेम सेटल कसा केलास. मुद्दा हा आहे ना की मुळात प्रॉब्लेम निर्माणच कसा झाला. यापुढे तुझी एकही कंप्लेंट येतं का? मला कळलं? कंप्लेंट कोणी केली? कंप्लेंट कसली कंप्लेंट? नाही नाही, एक मिनिट. तुमची कंप्लेंट कोणी केली? राधानं? समजते कोण ही स्वतःला? असावरी, तू कशाला आलीस इथे? अय्या, मी सांगितलं ना शॉपिंगला जायचंय. समोर सेल लागला, आपल्याला किती शॉपिंग करायचे. तू मला घ्यायला आले सुमित. अगं पण मी तुला म्हणालो होतं ना की. नाही नाही, पण एक मिनिट. असं नाही सोडणार मी त्या राधाला. असा हिशोब करते ना तिचा. आलेच. असावरी, जाऊ दे तिला. मला हेच अपेक्षित आहे. कोण समजतेस कोण स्वतःला? मालकीण? हा? आणि आम्ही कोण, नोकर तुझे? हे बघ, माझ्या दादाचे उपकार म्हणून रस्त्यावरून आणलेल्या मुलीला इथं आणून बसवले, कळलं ना? आणि तू आम्हाला माज दाखवणार? नीट राहायचं बरं का. कातडी पांघरली म्हणजे कोणी माकडाचा वाघ होत नाही. आत्या, तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही बसा ना. या. ए गप्पा बस. तू मला शहाणपणा शिकवू नकोस, कळलं ना? तुझी हिम्मत कशी झाली सुमितची तक्रार करायची? कोण आहेस कोण तू? हा? आज इतके वर्ष सुमित या कंपनीत काम करताय आणि तुला काय सगळी कामं आली का एकदम अशी अचानक? 4 दिवसांपूर्वी आलेली आहेस तू आणि तू सुमितला कामं शिकवणार? आधी स्वतःची लायकी ओळखायची आणि मग दुसऱ्यांच्या तक्रारी करायच्या, कळलं? आणि काय ग, खरं सांग मला, तू माझ्यावर राग आहे तुझा म्हणून तू हे असं वागतेस ना? म्हणून केलीस ना सुमितची तक्रार? काय काय केलं काय त्यांनी? आत्या, काही नाही, बस थोडा गैरसमज झाला होता, बाकी काही नाही. ह्या गैरसमज झाला हे म्हणायला लाज सुद्धा वाटत नाही हिला. कोण कुठली आलेली मुलगी माझ्या नवऱ्याला शिकवणार? माझ्या नवऱ्याला? शेवटचं सांगते, पुन्हा जर का माझ्या नवऱ्याला काही बोललीस तर लक्षात ठेव. आत्या आत्या, काय झालं? काय चाललं? बाहेरपर्यंत आवाज येतोय तुमचा. हो का? मग तुझ्या बायकोची थेर नाही दिसत? सुमितवर बिनबुडाचे आरोप केलेत तिनं. हे कुठले तरी कागद दाखवून. एक मिनिट आत्या, तू शांत हो. हा,
मुळात राधा असं काही करणार नाही, माझा विश्वास आहे तिच्यावर, ती उगाच काही बोलणार नाही. हा राधा, काय हे कागदांचं? अय्या हो, खरंच की उगीच कधीच काही बोलत नाही तुझी बायको. कारण आहे तिच्याकडे, कारण आहे. तिला आपलं घर फोडायचंय. सुमितची नाचक्की करून कायमचं आम्हाला घरातून हाकलून द्यायचंय, हो ना? जाऊ बाई जाऊ, आम्ही कायमचं या घरातून निघून जाऊ. उगाचच खोटे आरोप अपमान सहन करण्यापेक्षा ना स्वाभिमानाने मरू. आत्या, तू उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस. जे काही झालंय ते सरळ सरळ सांग मला. ते काय हे कागद? हा, कागदांचं काय? आरोप. राधा थांब थांब, तू थांब थांब जरा आत्या. राधा, काय झालं? काही नाही, ते थोडा गैरसमज झाला होता. आत्या, सॉरी. ए, तुझा गैरसमज ना तू स्वतः सॉल्व्ह करायचा सा. पुन्हा जर का स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या नवऱ्याच्या मागे आलीस ना तर मी घर सोडून जाईनच, पण सर्वांसकट. घरी बसवा मॅडम ना, नाहीतर दिवाळ काढेल कंपनीचं. आज सुमितवर आरोप केलेत, उद्या तुला चोर म्हणायलाही कमी करणार नाही. अरे, ते काय झालं, काही फाईल्स नंबरिंग मध्ये नव्हते. सुमित सरांनी ठेवल्या होत्या त्या फाईल्स, आणि त्याची नोंद पण नव्हती कुठेच. मला असं वाटलं ते परस्पर विकतायत. तर मी हे सगळं बाबांसमोर आणलं, पण ते सगळं गिफ्टसाठी वापरण्यात येत होतं म्हणून त्याची नोंद कुठेही नव्हती, आणि हे मला माहीत नव्हतं. म्हणून हे राधा, ह्या सगळ्या गोष्टींना तू मला तेव्हाच समोरासमोर सांगायला हव्या होत्या. ठीक आहे, तू ह्या कारणासाठी आज लवकर आली होतीस का? ठीक आहे, मला आता एवढंच सांग की तुला अजून शंका आहे का? नाही. हे बघ राधा, जे झालं, बाकीच्यांना काय बोलायचंय काय करायचंय त्यांना करू दे. मला असं वाटतं की तू या अशा भानगडीत पडूच नकोस. ठीक आहे, चहा घे, फार विचार करू नकोस. बाबांचं मन जिंकायला हे सगळं करताना विराजचा हा विश्वास मला गमवायचा नाहीये. काय करू मी?